मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा विचार आता करण्याचं काहीच कारण नाही। निवडणुकीनंतर संख्याबळानुसार निर्णय होईल, शरद पवारांची स्पष्टोक्ती। सुरतेची लूट की सुरतेवरती स्वारी, शरद पवार यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये सुरतेची स्वारी असा उल्लेख। इतिहासकारांनी स्वारीचा उद्देश स्पष्ट केल्याचा दाखला। एसटी कर्मचारी आंदोलनासंदर्भात उद्योग मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा नाही, आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे लक्ष। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी वेळापत्रकानुसार तर काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद। कामगार न्यायालयाकडून एसटी संप बेकायदेशीर घोषित, तातडीनं कामावरती रुजू होण्याचे दिले आदेश, अन्यथा प्रशासनाकडून एफआयआर। राष्ट्रपतींच्या उदगीर दौऱ्यालाही एसटी आंदोलनाचा फटका, प्रशासनानं मागितल्या 600 बस, मिळाल्या फक्त 250। स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर पुतळा कोसळला नसता, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये नितीन गडकरी यांचं परखड मत। शिवरायांच्या पुतळ्यासाठी बजेट काही कोटींचं, खर्च केवळ काही लाखांचा, संजय राऊतांचा गंभीर आरोप। आरोपीला लपायला मंत्रालयाचा 6वा मजला, वर्षा बंगला सेफ, राऊतांचा टोला। मराठवाड्यामध्ये तातडीनं पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत करा, मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला ताकीद। आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार मराठवाड्यातल्या पूर परिस्थितीची पाहणी, बांधावरती जाऊन शेतकऱ्यांशी साधणार संवाद। कोल्हापूरनंतर शरद पवारांचा पुढचा गळ पिंपरी चिंचवडमध्ये, अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर, जयंत पाटलांशी संवाद झाल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांना आमदारकीची लॉटरी, विधान परिषदेसाठी लवकरच शिफारस होण्याची शक्यता। मुंबईच्या मालाडमध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू, नागरिकांनी केलेल्या मारहाणीमध्ये चालकही गंभीर जखमी, चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले। नौदलाच्या आता निर्भय क्रूज मिसाईलची शक्ती, स्वदेशी तंत्रज्ञानातून विकास, जमिनीवरून आणि पाणबुडीवरूनही मारा करण्याची क्षमता। पॅरालिम्पिकमध्ये भारतीय ॲथलीट्सनी इतिहास घडवला, मैदानी खेळामध्ये एकापाठोपाठ 5 पदकांची कमाई, पदकांची संख्या 20। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।